गर्दी बघताय तुम्ही, भरपूर गर्दी आहे. भरपूर. काय आज काय नक्की? आज आमच्या ज्या कल्पनाताई आहेत त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे आणि अतिशय तुम्ही बघता ही गर्दीच जी सांगून जाते आमचा विजय हा या ठिकाणी निश्चित सांगितला जातो. आता हे कोणतं मंदिर आहे? हे आता शनी मंदिर आहे आणि हे बायजांबातीचं मंदिर आहे. आता तिकडे दर्शन घेतलंय. हो, दर्शन घेतलंय आणि आता हा बोरीचा जो आठवडा बाजार आहे तर या ठिकाणी आमची ही प्रचार फेरी या ठिकाणी आहे. पदयात्रा सुरू होणार आहे. पदयात्रा सुरू झालेली आहे. काय सांगाल? आमचा विजय नक्कीच पक्का आहे. नक्कीच आहे. नक्कीच नक्कीच गोरेगाव कोणाच्या पाठी किती टक्के राहील तुमच्या उमेदवाराच्या? 90% आमच्या बाजूने असतात. 90%. चला, कुठून आले? शिरोली. शिरोली या मतदारसंघात आहे काय? हा, मग काय होईल शिरोलीत? कल्पना ताई. कल्पना ताई, हा तुम्ही एवढं लांबून आली. हा लाभणार. चला, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, मी कैलास जाधव बोलतो, बोरेगावचा रहिवासी आहे. आज जिल्हा परिषदेची होऊ घातलेली निवडणूक आज खूप रंगतदार पद्धतीने चाललेली आहे. पण आज मागून काढा. सर्व पाहता आज या ठिकाणी आम्ही बोरी ग्रामस्थ, बोरी खुर्द काय आणि बोरी साळवाडी काय, आमचं एकच गाव आहे. फक्त नदीमुळं आमचं दुभागलेलं आहे. पण आमचा बोरी गावचा आणि साळवाडीचा पूर्ण निर्णय झालेला आहे का वैभव शेठ काळे म्हणजे कल्पनाताई वैभव काळे यांना प्रचंड बहुमताने आम्ही इथून भरघोस मतदान देणार आहे. कारण अनेक वर्ष पाहता आमच्या बोरी गावाकडे सर्व नेत्यांचे दुर्लक्ष होत आहे. कारण प्रत्येक पंचायत समिती झेडपी दुसऱ्या जर गावाने जात असेल तर आमच्या बोरी गावाने काही पाप केलं आहे का? त्याच्यामुळे आम्हाला आता एक संधी आलेली आहे. त्या संधीचं आम्ही 100% सोनं करणार आणि त्यांना भरघोस मताने 100% विन करणार. हे आम्ही या गावाने पूर्णपणे चंग बांधलेला आहे. पण आता राष्ट्रवादी बंडखोरी झाली, त्याचं काय असं? कसं असतंय, ह्या स्थानिक लेवलला बंडखोरी पाहिली जात नाही. आज आम्हाला स्थानिक लेवलला बंडखोरी म्हणतात. आमची कामं रखडल्यात. कामं करायची असेल तर आम्हाला बंडखोरी करून थोडी जमणार आहे का? त्यांच्या पंक्तीत बसायला गेल्यावर ते उद्या एकत्र येऊन बसतात. कोण कोणत्या पक्षात आहे कोणालाच कळलं नाही आज. त्याच्यामुळे आम्हाला पक्षाशी काही घेणं देणं नाही. आम्हाला माणूस महत्त्वाचा आहे. बोरी गाव आणि बोरी खुर्द साळवाडी हे आमचं एकच गाव आहे. त्याच्यामुळे आम्ही दोन्ही गाव भरघोस मताने आणि इतरही गावांना माझी विनंती आहे. माझे अनेक ठिकाणी फार्मर्स आहेत, ते कॉन्टॅक्ट असल्यामुळं मी त्यांनाही तेच सांगणार आहे का व कल्पनाताई वैभव काळे यांना प्रचंड बहुमताने विजय करा, हे मी सर्वांना सांगतो. बरं, चला आता काय बाकीच्या लोकांचं काय म्हणणं आहे? काय बरोबर आहे का? बरोबर आहे. गाव काय अख्खं पाठी मग आहे काय? हा, बाकी काय बैठक वगैरे घेतली? बैठक नाही, गावची बैठक नाही झाली पण होईना. होईल. हो. मग काय होईल? तुम्ही काय जरा नाही, माणूस म्हणून मतदान होईल. माणूस म्हणून होईल. हा, काय सांगा, तुम्ही हेच गावचे ना? हो, याच गावचे. मग असंच होईल ना, यांनी सांगितले, दादांनी सांगितले त्याप्रमाणेच होईल. ते म्हणतात 90% होईल. हो, तसंच होणार ना. मग बाकीचे पक्षांचे कार्यकर्ते तुम्हालाच काम करणार. आणि इथं कसं आहे, जे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जे लोक गेलेले, जे उमेदवार गेलेले, त्यांना इथं मतदानाला 100% झटका बसणार आहे. झटका बसेल. हो, झटका बसणार. म्हणजे माऊली खांडेकरांना बोलताय तुम्ही? नाही नाही, ते कोणत्या पक्षातले असो, आम्ही कोणचं नाव नाही घेत, पण इथं झटका बसण्याची एक दाट शक्यता आहे. पण बाकीच्या आसपासच्या गावामध्ये काही चर्चा आहे? नाही, आसपासच्या गावांचं नाही माहिती, पण आम्हाला नाही, येडगाव सारखे नाही, पण बोरी गावातून आहे ना, हे आमच्या गावचा कॅन्डिडेट आहे. बोरी साळवाडी आमचं एक गाव आहे, आमच्या गावचा कॅन्डिडेट आहे. इथं 100% प्लस मतदान राहणार. एवढं. धन्यवाद. धन्यवाद. चला आता तिकडे काय घेऊ या. बोला ना, बोला. आता काय झालंय तिकडं? फटाके वाजायला लागले. आवाज येतो ना क्लिअर? नमस्कार, मी राहुल प्रकाश चव्हाण, पारगाव मंगरुळचा रहिवासी आहे. मंगरुळचे? पारगाव का मंगरुळ? पारगाव आणि मंगरुळ बोलताना पारगाव मंगरुळच बोलतात ना. हां, मी पारगावचा आहे. आमचा मतदारसंघ बोरी खोडद जिल्हा परिषद गट. आमच्याकडं खोडद पंचायत समिती आणि बोरी पंचायत समिती असे 2 गण येतात. त्यातला आमचा जो बोरी पंचायत समिती गण आहे त्यामध्ये संभाजी शेठ शिवाजीराव चव्हाण हे उभे आहेत. आम्ही पहिल्यापासूनच शेठला लहानपणापासून ओळखतो. शेठचं जे काम आहे ते त्यांचे वडील असल्यापासून, आणि आता मध्ये 2017 ते 22 त्यांच्या मिसेस पारगावच्या सरपंच होत्या. कोरोना काळात शेठनी तळागाळापर्यंत जे लोकांना काम केलं हे लोकांच्या मनाला भावलेलं आहे. आणि शेठ विरोधक वगैरे असं कधीच मानत नाहीत. शेठाच्या डोक्यात फक्त एवढं असतं, ज्याला अडचण आहे ना, ज्याला गरज आहे ना, त्याच्या मदतीसाठी मी 24 तास हजर आहे. त्यामुळं आमचं सगळं गाव एकमुखाने, आमचं कावळपिंपरी असेल, पारगाव असेल, औरंगपूर असेल, निमगाव असेल, शिरोली सुलतानपूर, सगळ्या गावांचा शेठला खूप छान पाठिंबा आहे. संभाजी शेठ चव्हाण? हो, संभाजी शेठ चव्हाण यांना. व शेठ 1001% निवडून येतील याची आम्हाला ग्वाही आहे. मानेवर काय होईल? वरती कोणतं? आता जेडपीला जे आहे ते होईलच ना. कल्पनाताई वैभवराव काळे हे निवडून येतील. इकडच्या खोडद गाणामध्ये प्रगतीताई बडे निवडून येतील. आणि आमच्या खाली बोरी गाणामध्ये संभाजी शेठ शिवाजीराव चव्हाण निवडून येतील. तुम्ही संभाजी चव्हाण सांगताय, काय क्रॉस वोटिंग नाही होणार? नाही होणार. बंडखोरीचा फटका नाही. आता कसं आहे, साहेब पण आमचे मार्गदर्शकच आहेत.
त्यामुळे त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही, कारण आम्हाला तिकीट हे साहेबांनीच दिलेलं आहे. साहेबांनीच आम्हाला पूर्ण तयारी तयारी उभी राहायला पूर्ण साहेबांनीच लावलेली आहे. आणि ऐन टायमाला रात्री असं काय झालं, तिकीट बदललं ह्याबद्दल हे आम्हाला काही सांगता येणार नाही. पण आम्हाला सर्वांनी निवडून आहे जबाबदारी साहेबांची पण असेल आणि संपूर्ण जनतेची पण असेल. साहेब उभे राहिल्यावर मग कसं करायचं? ते साहेब बघतील, आता त्याच्यावर साहेबच बोलतील. मतदान कोणाला साहेबांचं- करायचं? ते साहेबच ठरवतील, आपण काय बोलणार. पण आम्ही संभाजी शेठ चव्हाण पवार समजा त्यांची सुनबाई राहिली तर मग वर तुम्ही त्यांना सुनबाईनं मतदान करणार? नाही करणार. आम्ही घड्याळाचंच काम करणार. घड्याळाचं काम. हो, अतुल शेठ बेनके जे सांगतील ते आम्ही काम करणार. तुम्ही कोणत्या गावावरून आले दादा? आम्ही पारगाव. काय हे म्हणतात पारगावचं संभाजी चव्हाण? संभाजी शेठ आणि कल्पनाताई प्रचंड बहुमताने दोन्ही उमेदवार विजयी होणार आहेत आणि आम्ही काम घड्याळाचंच करणार आहोत. बरं, घड्याळाचंच करणार. घड्याळाचंच करणार आहोत. अतुल शेठ म्हणतील तेच. काय म्हणतात आणि अतुल शेठ यांनी कल्पनाताईंना तिकीट दिले आणि खाली संभाजीदारांना तिकीट दिले, त्यामुळे ते 100%च निवडून येणार. येणार निवडून? किती गावातून वोट होईल? सगळ्याच गावातून भरघोस मतांनी निवडून येईल. सर्व गावांमधून प्रचंड अशा मताधिक्याने संभाजी शेठ चव्हाण विजयी होणार आहेत आणि कल्पनाताई पण तेवढ्याच मताने विजयी होणार आहेत. फक्त राष्ट्रवादी काँग्रेस. फक्त साहेब, असाच एक विषय होता. ज्यावेळेस याच्या आधी जे पंचायत समिती झाली होती त्यावेळेस शिवाजीराव भीमाजी चव्हाण हे उपसभापती झाले होते. त्यावेळेस बोरी गावामध्ये ज्या शारदाताई शिंदे आहेत ह्या जिल्हा परिषदेला उभ्या होत्या आणि शिवाजीराव चव्हाण हे पंचायत समितीला उभे होते. आमच्या पारगाव गावाने त्यावेळेस शिवाजीराव चव्हाणांपेक्षा शारदाताईंना 11 मतं जास्त दिलेली आहेत. त्यामुळे अशी चुकीचं काहीही होणार नाही. आणि आता आम्हाला बोरी गावाकडून हीच अपेक्षा आहे की आता संभाजी शेठ उभे आहेत, तुम्ही तुमच्या गावचा उमेदवार आहे, त्याच्यापेक्षा 1 मत का होईना आम्हाला जास्त पाहिजे, कारण आम्ही दिलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. वा, चांगली शाल वगैरे घातली. शाल घातली. बाकीच्यांनी नाही घातली. बाकीच्यांनी नाही, आता गडबडीत जसं आले तसे निघाले घरातून. माझ्याकडे होते उपलब्ध, मी घातली. तुमची ओळख करून द्या तालुक्याला. मी मंगेश शंकर खिलारी, खरेदी विक्री संघ सभापती, जुन्नर तालुका. गाव कोणतं? शिरोली बोरी. काय कस काय? काय नाही, राष्ट्रवादीचे आमचे तिन्ही जे उमेदवार आहेत, पंचायत समितीचे 2 आणि जिल्हा परिषदेचे कल्पनाताई काळे, हे तिन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील. निवडून येतील. कल्पनाताई काळे निवडून येतील. गाव कोणतं? शिरोली. शिरोली. मग शिरोलीचं पण ठरलंय का? हा, शिरोलीचं 90-95% मतदान कल्पनाताईला आणि संभाजी शेठला होणार आहे. मी जरा खालच्या भागातून आलो, येडगाव वगैरे, तिकडे जरा ताकद कमी वाटते तुमची. नाही, चांगली ताकद आहे. येडगाव मध्ये तर आपली जास्त यंग ग्रुप जास्त वैभव शेठच्या पाठीमागेच आहे. राहील, निवडून येईल. 100% निवडून येणार. काय आव्हान करणार पांडुरंग पवारांना? ते बंडखोरी करतायत. नाही, पवार साहेब आमचे मार्गदर्शकच आहेत. पवार साहेब त्यांचा पाठीमागे घेऊन आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील.